उद्या आल्यानंतर हे झाडाला एक एक काडी आणायची मस्तपैकी, जसं घरी कुंपण करतो ना आपण तसं कुंपण करून द्यायचा. आता आपण इथं पिंपळाचा झाड का आणलाय त्याचं एक कारण असं का तुम्ही आता बरेच दिवस पाहतात फॉरेस्टमध्ये आपल्याला हजारो 10,000 झाडं लावली जातात, पण त्याच्यात 3-5-7 झाडं जगतात, बाकीची सगळी मरून जातात. मग परत पुढच्या वर्षी काय करतात, परत झाडं लावायची. तर आपल्याला तसा प्रकार करायचा नाही. हे काही सरकारी झाड नाही, या आपल्याला प्रयोगशाळेकडून एक पिंपळाचं झाड आपण लावलं आहे. सहजचं आपण घरी कोणी पिंपळ लावत नाही, पण आपण का लावला आहे तर तुम्ही बरेच वेळा पहा पिंपळाचं झाड जे आहे, पिंपळाचं झाड बरेच वेळेला एखादं मंदिर असेल ते मंदिराच्या भिंतीला जगत आहे. म्हणजे याचा अर्थ काय, पिंपळाच्या झाडाला पाण्याची गरज नाही, जास्त पाणी लागत नाही. दुसरी गोष्ट, पिंपळ झाड असं आहे का पिंपळ झाड हा जास्तीत जास्त ऑक्सिजन देतो. तिसरी गोष्ट अशी का ते वृक्ष आहे त्याच्यामुळे त्याची सावली एवढी जाडी राहते आणि ती सावलीत बसून आपल्याला अभ्यास करता येईल किंवा आपल्याला जेवण करता येईल, असं सगळं शाळेच्या आवारात असल्यावर आपल्याला जमत. तिसरी गोष्ट अशी, जर एक पिंपळाचा झाड जगला तर याची फळा कावळा किंवा वटवाघूळ यांनी जर खाली तर त्याचा प्रसार त्यांचे विष्ठेमार्फत होतो. म्हणजे कावळा हा फळ खाल्यानंतर त्याची विष्ठा जिथं पडेल तिथं त्या बिया जगतात. म्हणून आपण पिंपळाचं झाड आणलं आहे. म्हणजे आपण एकच झाड जगवायचा, त्याची हजारो झाडं तयार करायची परिसरात. लोक काय करते, 1000 झाडं लावत आहे, एकच झाड जगवतात. आपण एक झाडापासून 1000 झाडं तयार करायची. तर उद्या त्याला पहिला कुंपण करायचं. त्याचा कुंपण जर तुटला तर त्याला कुंपण पुन्हा करणं ही जबाबदारी तुमची. आता हे झाड कोणाच्या ताब्यात दिला मी, तुमचे सगळ्यांचे. जे जे वेळेस मी येईन ते वेळेस ते झाडाचं मी निरीक्षण करेन, झाड किती वाढलं आहे, झाडाची निगा व्यवस्थित राखले का नाही. तर ही जबाबदारी सगळी तुमची. 7वी आणि 8वीच्या मुलं काय लक्ष